आपले बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। नमस्कार। आज दिनांक 4/11/17च्या ठळक घडामोडी। महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत आज दिनांक 4/11/17 रोजी दुपारी भव्य महामोर्चा कल्याण भवन पासून निघून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। मुकटी या गावाला ऐतिहासिक भगवान दत्त मंदिराची व कार्तिक पौर्णिमेनिमित्त यात्राचे आले स्वरूप। 3 कलावंतांचे आज झाले तमाशाचे आयोजन। आता पहा आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र। धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समिती धुळेतर्फे प्रलंबित समस्यांसाठी आज दिनांक 4/11/17 रोजी दुपारी 1 वाजता कल्याण भवन येथून निघाला महामोर्चा। माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। प्रलंबित प्रश्न संदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार करून व समक्ष चर्चा करूनही त्यावर कोणतेही निर्णय झालेला नाही। आमच्या प्रमुख मागण्या 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। 2. शालेय शिक्षण विभागाने दिनांक 23/10/17 रोजी निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी बाबत काढलेला आदेश रद्द करावा। 3. जिल्हा परिषद शाळेत ऑनलाईन कामासाठी केंद्र स्तरावर स्वतंत्र डाटा ऑपरेटरची नेमणूक करावी। 4. दिनांक 27/10/17 रोजी ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या अन्यायकारक बदली आदेशात आवश्यक सुधारणा करून बदल्या ह्या मे 2018 मध्ये करण्यात यावा। अशा 5 मागण्यांसाठी अध्यक्ष राजेंद्र पाटील, रवींद्र खैरनार, गमन पाटील, देवीदास महाले, राजेंद्र जाधव, प्रमोद पाटील, अकोल अन्सारी, मिलिंद वसावे, बापू पारधी, उमराव बोरसे व अनेक महिला शिक्षक व शिक्षके हे सर्व हजर होते। शिक्षक समन्वय समितीचा शिक्षक योजना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। शिक्षक संघटना समन्वय समितीचा विजय असो विजय असो विजय असो। शासनाच्या शिक्षक विरोधी निघण्याची ही पहिल्यांदाच वेळ आहे मित्रांनो। प्राथमिक शिक्षकांच्या जीवाशी खेळण्याचा शासनाचा जो डाव आहे तो डाव हाणून पाडण्यासाठी ही शासनाला एक इंटिमेशन आहे आमची की अशा पद्धतीने शासकीय धोरण राबवून प्राथमिक शिक्षकांना टेन्शन देऊ नका, आम्हाला शिकू द्या। आम्ही आव तोडून सांगतो, जीव तोडून सांगतो की आम्हाला शिकू द्या, पण ते शिकू देत नाही। ऑनलाईनचे कामं लावून दिली, डाटा ऑपरेटर नसताना ते खर्चाने कामं करतात। आता महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन करता करता साऱ्या शाळा डिजिटल केल्या आणि तरी देखील बदली हा जिव्हाळ्याचा प्रश्न असताना बदल्या करा, पण 27/2च्या शासन निर्णयाला धरून नका करू, त्याच्यात सुधारणा करा, सुधारणा करून बदल्या करा। मे मध्ये बदल्या करत असताना देखील ते आत्ताच 6 महिने शाळा सुरू होऊन झाल्या आणि त्या बदल्यांचा फॅड आहे, त्या फॅडला आमचा विरोध आहे। सुधारित पद्धतीने बदल्या करायला आमचा विरोध नाहीये। महाराष्ट्र शासनाला एकच सांगू शकतो की जशा पद्धतीने शासनाला चार पद्धतीने आम्ही इंटिमेशन देतो की हे 4 तत्वाला धरून जर शासनाने योग्य वागलं नाही तर याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये एकही शाळा याच्या पुढे सुरू करणार नाहीत आम्ही। आमचा जो लास्ट निर्णय राहील की शाळा बंद आंदोलन हे करावं लागेल आणि ते भाग पाडू नये शासनाने, एवढीच एक विनंती करतो। मुकटी गाव हे धुळे शहरापासून जवळ असलेले गाव असून या गावात सालाबादाप्रमाणे एक ऐतिहासिक श्री दत्त मंदिर आहे। दरवेळी या ठिकाणी सेंदाने परिवार, साळुंखे परिवार आणि सूर्यवंशी परिवार 3 परिवारांच्या वतीने वेगवेगळे तमाशांचे आयोजन करण्यात येते आणि 3 दिवस ही मुकटीची यात्रा असते। आजूबाजूचे सर्व जवळचे खेडेपाड्यावरील भाविक या यात्रेला येतात
पूर्वी या गावाला बैलगाडी प्रसिद्ध होती आणि पितळी भांडी प्रसिद्ध होती. यात्रेत 3 दिवसात लाखोंची उलाढाल होते. या गावचे सरपंच गुलाबराव पाटील, देवीदास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, वसंत पाटील, प्रदीप पाटील, वाल्मिक पाटील, मनोज पाटील, केतन पाटील, भरत सेंदाने व पंढरीनाथ पाटील, जयतेंद्र पाटील, रोहिदास साळुंके, हर्षलभाऊ साळुंके, पिटू साळुंके, दीपक साळुंके, अभिषेक साळुंके हे सर्व यात्रेत उपस्थित होते. धुळे तालुक्यातील एक मोठं बाजारपेठेचं गाव असून दरवर्षी सालाबाजाप्रमाणे एक ऐतिहासिक आमच्या इथं श्री दत्त भगवानचं मंदिर आहे आणि दरवर्षी त्या ठिकाणी सैंदाने परिवार, साळुंके परिवार आणि सूर्यवंशी परिवार तिघं परिवारांच्या वतीने तमाशाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. आणि पहिल्या दिवशी रयत समाज म्हणजे सर्व गावातील सर्व पाटील सोडून सर्व समाजातील लोकांचं एकीने रयत समाजाच्या वतीने तमाशाचा कार्यक्रम आयोजन करण्यात येतो. आणि 3 दिवस ही मुक्ती यात्रा. पूर्वी आमच्या गावाला बैलगाडी प्रसिद्ध होती. बैलगाडी विकले जायचे असतात, पितळी भांडे विकले जायचे आणि 3 दिवस अतिशय मोठी यात्रा, लाखोचे उलाढाल आमच्या मुक्ती गावात या यात्रेमुळे होतं. आणि या शांततेत यात्रा पार पडते. सर्व जाती धर्माचे लोक यात्रेचा आनंद घेतात आणि लाखो रुपयाची उलाढाल या यात्रेच्या ठिकाणी होते. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. या यात्रेस, मुक्तीच्या दत्तयात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत करतो. सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा मुक्ती गावात यात्रा भरलेली आहे. सर्व पंचक्रोशीतून आपले मुक्ती ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतून आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो. सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा कार्तिक पौर्णिमा दत्त महाराजांच्या आशीर्वादाने या मुक्ती गावास एक नवीन दिशा देण्याच्यासाठी आणि गावकऱ्यांना एक वेगळा एकता आणि अखंडता टिकून राहण्यासाठी आपल्या या गावाचं एक नवीन स्वरूप आपल्याला या यात्रेच्या निमित्तानं दिसतं. मी मुक्ती गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच गुलाबराव आनंद पाटील यांच्या वतीनं त्यांनीच मला आता निरोप दिला की यात्रा शांततेत